आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय ग, सभेला गेली होतीस ना, मग मधूनच कशी आलीस? आजी, माझं नशीब खूप वाईट आहे ग आजी। अगं मग तू लिही तुझं नशीब। इतकं सोपं नसतं ग ते। जर का माझं नशीब मलाच लिहिता आलं असतं ना, तर आतापर्यंत मी माझं नशीब बदलून नसतं का ग टाकलं। मी जोपर्यंत या घरात असेल ना, तोपर्यंत या घरात कधीच सुख नांदू शकत नाही। मी जिथे जाते तिथे संकट घेऊन जाते, माझी इच्छा असो वा नसो। माझ्या बाबतीत हेच घडत आलंय आणि यापुढेही हेच घडत राहणार आहे। असं डोळ्यात पाणी आणायचं नसतं बाळा। आता तूच असं ठरवून टाकलेस म्हटल्यावर मी तरी काय बोलणार। भावना बाळा, असं डोळ्यात पाणी आणू नये। आजी, काय करतेस तू? योग्य तेच करते। तुला चांगलं कोणीतरी खडसवायची गरज आहे। या जयंतराव, नमस्कार। नमस्कार। आम्ही तुमचीच वाट पाहत होतो। फार उशीर नाही नाही, झाला। नाही, थोडं काम होतं। जयंतराव बसा ना, मी आलोच। प्लीज कॅरी। जानवी, जावई बापू, मी बरं झालं तुम्ही दोघे आले. राहू दे कशी आहेस तू? बरं झालं आलीस। बरं आहे बघ, आता पटकन जाऊ नकोस बरं। किती दिवसांनी भेटतेस, खूप गप्पा मारायच्या। या ना, ये जयंत, ये. या। अहो, बाकी तू बरी आहेस ना? हो। काय झालं शान? कोणाला शोधतेस का? नाही, निघून गेला रंग, फिरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा। निघून गेला रंग, फिरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा। तुटलेल्या काचेचं सपन हे डोळ्यात, रात पेटून उठती अन दिवस काळो खात माझ्या देवा। काय झालंय नक्की? मॅड हॉल मध्ये काही येत नाहीये। नाही, काहीही करून आज याच्याशी बोलायलाच हवं। जयंत, भावनाताई पण आलीये। बहुतेक ती ऑफिसचा कॉल अटेंड करते बाहेर। मी पटकन तिला घेऊन येते। हा जानू, आता कुठे जातेस? सभा सुरू आहे ना। हो, पण मी लगेच येते, लगेच आले मी।
आज मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. नाही मॅट. आज तुला माझ्याशी बोलावंच लागेल. तुला माझ्याशी बोलावंच लागेल. नाही, काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? माझं लग्न झाल्यापासून माझ्याशी कम्प्लिटली कॉन्टॅक्ट तोडून टाकलायस तू. माझ्या कॉल्सला रिप्लाय देत नाहीयेस, माझ्या मेसेजेसला रिप्लाय करत नाहीयेस. काय झालंय काय मॅड नक्की? माझं काही चुकलंय का? प्लीज सांग मला. मॅड प्लीज बोल काहीतरी. तू चक्क एक्झाम्सला आला नाहीस. काय रे रोहित, मित्र कुठे आहे तुझा? कालही तो मॅड पेपरला आला नाही. आता तूच कॉल करून बघ त्याला, कारण माझ्या फोन आणि मेसेजांना तो काहीच रिप्लाय करत नाहीये. त्यानंतर तुझी माझी भेट थेट उत्सवात झाली. तिथे सुद्धा माझ्या नवऱ्यासमोर तू मला ओळख दाखवली नाहीस. हॅलो, मी विश्वा. यांच्याकडून कळालं की तुम्ही सुद्धा वाघेरी कॉलेजमध्ये होता. कमाल आहे ना. म्हणजे आपण एकाच कॉलेजमध्ये होतो पण भेटलो नाही कधी. मॅड माझं काही चुकलंय का? का वागतोयस माझ्याशी असं? का इग्नोर करतोयस तू मला? भावना ताईला जेव्हा घरी सोडायला आलास तेव्हा सुद्धा तू आई बाबांसमोर मला टाळलंस. आई आणि हे सगळं तू मुद्दाम केलंस, हो ना? लाथ मारेन तिथे पाणी काढेल असं असायला हो. अगं असं रडूबाई होऊन कसं चालेल? अगं जो संकट पाठवतो तोच मदत करतो. आणि तो सिद्धिराज, तू कमवलेला मित्र आहे ना, तो काही मदत करून उपकार नाही करत तुझ्यावर. याला मैत्री म्हणतात. आणि बोलणारे काय बोलतातच, त्यांची तोंड आपण नाही धरू शकत ग. आपण काय करू शकतो तर आपण आपलं जगणं सोपं करू शकतो, आनंदी करू शकतो. त्या सिद्धिराजकडे बघ, तो किती प्रसन्न असतो. दुसऱ्यांचं दुःख खांद्यावर घेतो पण मनावर घेत नाही. आपल्या घरी येतो तर आपल्या घरचाच होऊन जातो. तू त्याचा आदर्श ठेव. त्याच्या सहवासात राहून शिक काहीतरी. आणि अगं तुमच्या मैत्री खातर जा ना. आज त्याच्यासाठी महत्वाचा दिवस आहे आणि त्यामुळे तुझ्यासाठी. तो जसा तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहतो ना, तसंच तूही त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहा. लक्ष्मी निवास